भगनी भागव दरे सड असं म्हणून मनीषानंद बाबाची सूर्याचा प्रखर आणि निखराचा तेजस्वी पडलेलं किरण. अहो मनीषानंद म्हणजे खिळखिळता वारा. अहो मनीषानंद म्हणजे गवतातला हिरवेपणा. स्वागत आहे तुमचं फेकाफेकी चॅनलवर. मी मनीषा आनंद. नंदाकडे आनंद नसतो, ज्याच्या भक्ताला आनंद तोच खरा मनीषानंद. मनीषानंद बाबा म्हणजे अहो तळ्यातलं झरझरतं पाणी. मनीषानंद बाबा म्हणजे सूर्याचा प्रखर आणि निखराचा तेजस्वी पडलेलं किरण. अहो मनीषानंद म्हणजे खिळखिळता वारा. अहो मनीषानंद म्हणजे गवतातला हिरवेपणा. बालका सरळ 1980 साली मी या परिसरामध्ये आलो. चाकरवाडीच्या माऊली महाराजांकडे मी भेटीसाठी आलो होतो. त्या ठिकाणी आलो असता श्री महादेव शिवप्रभूला मी साक्षात भेटलो आणि त्यांनी मला सांगितले की बोल बालका, तुझे म्हणणे काय आहे. मी काय मागितलं आहे तुम्ही एकदा हे पाणी दाखवा. नंदाची कृपा झाली, त्याला आनंद झाला. हे वचन तुम्ही ऐकलं असेल. हातावर असं पाणी ठेवलं. चाकरवाडी पासून चालत आलो. एक थेंब शिल्लक राहिला होता, फक्त एक थेंब. हसू नका, हसताल तिथं भरताल पडताल आणि जगताल. या एक थेंबावरती असं घेतलं, डोळे साक्षात झाकवले, असा गोल 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 उलटा उलटा फिरलो आणि असा एक थेंब आणला होता. एक थेंब आणला आणि असा गोल चक्कर मारला आणि हो थेंब आहे का थेंब असा हा थेंब असा ओम भट भगनी भागव दरे सड असं म्हणून मनीषानंद बाबाची जय म्हणून नदी सोडला. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी नदीपेक्षाही मोठी प्रचंड या विहिरीला लांबी आणि रुंदी आहे, पण लांबी आतापर्यंत आणि फक्त किती परस आहे, किती मैल किलोमीटर वरती या विहिरीची लांबी आहे. तुम्हाला सांगणं एकच, मनीषानंद कधी स्वतःचे चमत्कार स्वतःच्या तोंडाने सांगत नाहीत. हे कोण आहेत? मी नंद आहे, पण माझे जे गुरु आहेत, माझे शिष्य असे प्रखात आहेत. शिवाय हे असे माझे शिष्य इतके मोठे आहेत की मी जर शिष्य सांगायला लागलो तर तुम्ही अचंबित व्हाल. असेच अनेक नंदाचे चमत्कार बघण्यासाठी आपल्या फेकाफेकी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. नमस्कार. बोला.